या ठिकाणी नवविधा भक्तींच्या या ठिकाणी आपण त्या भक्ती सेवनाच्या मार्गावर जात असताना तिथलं पांतिक होऊन जात असताना शेवटच्या क्षणी संपूर्ण कीर्तन भक्तिरथात नाचत असताना भक्ती आणि शक्तीचा असा सुरेख संगम जमून आला की प्रत्येकाचं चैतन्य या ठिकाणी पुन्हा एकदा त्या राजाच्या ज्या मातीला आणि मातेला सुरक्षित ठेवण्याचं काम 17व्या शतकात आणि ते त्या ठिकाणी तेव्हापासून केलं ते आजही त्या राजाचा एवढा सुवर्ण काळ पुन्हा तयारच होऊ शकला नाही. फक्त महाराष्ट्राला नाही अखंड भारताला ज्यांच्या कृतीतून धडे मिळतात आजही त्यांच्या जाण्यानंतर आपल्यावर 200-150 आपण म्हणतो सुमारे 200 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. माझा राजा असताना जे इंग्रज मुजरा घालत होते त्यांनी आपल्यावर राज्य केलं. राजाची ताकद काय असेल म्हणून भक्ती आणि शक्ती स्वरूप खऱ्या अर्थानं पाहायला मिळालं. या कीर्तनात पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थानं तो धन्यतेचा श्वास सुटावा. एवढं छान एवढं सुंदर कारण मनाचे कान ऐकून या ठिकाणी सुंदर श्रवण सोहळा करावा. एवढं सुंदर या ठिकाणी आम्हाला आमचं भाग्य वाटतं की एवढ्या बहुसंख्येला तो ऐकण्याचा या ठिकाणी लाभ मिळतो. खरंच महाराज या ठिकाणी येऊन तुम्ही आम्हाला एवढं उपकृत केलं.